धाराशिव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाने व्यक्त केली आमदार मुनगंटीवारांप्रती कृतज्ञता। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच विधानसभेत केली। राष्ट्रनिष्ठ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या मागणीचे धाराशिव जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाने आमदार मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील आणि शिष्टमंडळाने आमदार मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले असून सावरकरांच्या महान योगदानाला योग्य राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कर्तृत्व, त्याग आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा गौरव करणारा प्रत्येक प्रयत्न राष्ट्रासाठी अमूल्य ठेवा ठरतो असे मत व्यक्त करत पाटील यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे। तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच कळंब जिल्हा धाराशिव यांच्या वतीने यावर्षीच्या सावरकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मुनगंटीवार यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणा आणि अभिमान लाभेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। भारतरत्नने सन्मानित करावं यासाठी माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी राज्याच्या सभागृहात मागणी केली। याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच कळंबच्या वतीने मी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो आणि सुधीरभाऊने मागणी केली याबद्दल समस्त सावरकर प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सावरकर प्रेमी सुधीरभाऊ यांच्याविषयी कृतज्ञ तर आहेतच, पण एक राष्ट्रप्रेमी नागरिकच करू शकतो अशी भावना त्यांच्यामध्ये दाटून आलेली आहे।